बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची 1433 कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटे आणि व्हाईस चेअरमन यशवंत कुलकर्णी यांनी मराठवाड्यामधल्या 4 लाख ठेवीदारांना ठेवीवरती 12 ते 14% व्याजदर परताव्याचा आमिष दाखवला। गोळा केलेल्या ठेवीचा अपहार करण्यात आल्याचं सुद्धा आता ईडीच्या तपासामधून समोर येत आहे। सुरेश कुटेनं ठेवीदारांचे 2470 कोटी कर्ज रूपामध्ये वाटल्याचंही माहिती मिळतेय। गोविंद शेळके आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, काय नेमकं प्रकरण आहे? यामिनी, आपल्याला माहिती आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेटचा फार मोठा घोटाळा मागच्या काही दिवसामध्ये उघड झाला होता आणि या घोटाळ्याच्या कारणामुळेच आज या बँकेचा जो सुरेश कुटे आहे आज जेलमध्ये आहे, त्याची बायको फरार आहे आणि एकूण या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून ईडीनं कारवाई सुरू केली आहे। कारण हा प्रकार बँकेतील पैशाचा झालेला अपहार आहे। लोकांनी जे पैसे ठेवले होते ठेवीचे ते वापरण्यात आलेत आणि तो आकडा सुद्धा इतका मोठा आहे की आता जवळपास 1433 कोटी रुपयाची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीनं ताब्यात घेतली आहे। अर्थात ही कारवाई सुरू मागच्या अनेक दिवसापासून सुरू आहे, मात्र आता ईडीच्या पोर्टलवरती एक पत्रक जारी झालंय आणि ज्यामध्ये हा आकडा पुढे आलाय। त्यामुळे आपल्याला याची डेप्थ कळते की किती मोठ्या स्वरूपामध्ये लोकांना यात फसवलं आहे। अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।